दिवसाची सुरुवात आहे शुभबरोबर. जर्मनीमध्ये एका पाळकाविषयी मी अवर डेली ब्रेड ह्या मननामध्ये वाचलं. त्या पाळकाचं नाव होतं रेव्हरंड मार्टिन निमोलर. आणि ह्या पाळकांनी हिटलरच्या काळामध्ये हिटलरला उघडपणे विरोध केला आणि त्यामुळे त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. परंतु त्यांनी त्या तुरुंगामध्ये सुद्धा देवाची सेवा करत राहिले. नाताळाच्या दिवशी त्यांनी तुरुंगामधील लोकांना संदेश दिला की आज आपल्यासाठी प्रकाश आला आहे. देवाने आपल्यासाठी प्रकाश पाठवला आहे. आपण त्या गव्हाणीचा शोध घेऊया. आणि देव आपले ओझे वाहण्यासाठी ह्या जगामध्ये आला. देवाला मानवाबरोबरचा जो संबंध तुटला होता तो जोडण्यासाठी त्यांनी एक पूल तयार केला आणि त्या पुलाचं नाव प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आला. त्यांनी सांगितलं पुढे की आपण कुठेही असो, तुरुंगात असो, कुठल्याही कठीण प्रसंगामध्ये असो, देवाचा प्रकाश हा आमचं दुःख, आमचे कष्ट, आमचे एकटेपणा घालवून टाकतो. जसा त्या मेंढपाळासमोर अंधाऱ्या रात्री प्रकाश चमकला आणि त्यांना सुवार्ता मिळाली, शुभवर्तमान मिळालं. म्हणजे यशाया संदेष्टा बघा काय म्हणतो. यशाया संदेष्टा म्हणतो की अंधारात चालणाऱ्यांनी प्रकाश पाहिला आहे. आज जर आमच्यापैकी कोणाला वाटत असेल की ते अंधारात आहेत, ते पापाच्या अंधारामध्ये आहेत, निराशेच्या अंधारामध्ये आहेत, काळजीच्या अंधारामध्ये आहेत, घाबरू नका. देव तुमच्याबरोबर आहे. त्याचा प्रकाश तुमच्याबरोबर आहे. त्यांनी त्या प्रकाशासोबतच आमच्यासाठी आनंद आणलेला आहे. नाताळ आनंदामध्ये साजरा करा, कारण देवाचा प्रकाश तुमच्यापर्यंत आला आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. यशाया संदेष्टा याचा 9वा अध्याय आणि 2रं वचन. आयझाया चॅप्टर 9 and verse 2. अंधारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. मृत्यूछायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रकाश पडला आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.